चंद्रशेखर आझाद अर्थात रावण या नावाला आता कुठल्या प्रसिद्धीची गरज राहिलेली नाही. कारण तर सहारनपूर इथे जो दंगा झाला होता त्या दंग्यानंतर भारताच्या प्रसिद्धीच्या एका मोठ्या पातळीवरती चंद्रशेखर आझाद हा आलेला होता. टाइम्ससारख्या मोठ्या मॅगझिनमध्ये देखील 100 नेत्यांच्या नावामध्ये देखील त्याचा समावेश करण्यात आला होता. आता या चंद्रशेखर रावांचा संघर्ष हा भारतातील आंबेडकर अनुयायांना सांगायची गरज पडलेली नाही. कारण जिथे कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तिथे चंद्रशेखर रावण यांची टीम जी भीम आर्मी जी आहे किंवा आझाद समाज पार्टी आहे यांचे कार्यकर्ता तिथे पोहोचतात. चंद्रशेखर आझाद लोकसभेमध्ये एकमेव असलेले आंबेडकरी जे होते नेते त्यांनी एकमेव स्वतःच्या बळावरती निवडणूक जिंकली आणि खासदार झाले. अनेकांना त्यांनी पाणी देखील पाजले. RSS असो किंवा भारतीय जनता पक्ष असो यांच्या विरोधामध्ये एक मजबूत टीम त्यांनी तयार केली आणि स्वतःला स्थापित केले. अशातच आता खासदार झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांचा पहिला दौरा आहे. या दौऱ्यासाठी ते भायखळा आणि चैत्यभूमी इथे आलेले आहेत. यासाठी त्यांनी एका जुलूसामध्ये देखील सामील होणार आहेत आणि सोबतच ते अनेक कार्यकर्त्यांना देखील भेट देणार आहेत. चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल सांगण्याची आता काय गरज राहिली नाही, परंतु एक मोठं संघटन त्यांनी उभं केलेलं आहे आणि याचाच एक प्रचिती म्हणून की काय आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्वागतासाठी अनेक आंबेडकरी अनुयायी हे तिथे उभे आहेत. अनेक ठिकाणचे कार्यकर्ते देखील त्यांच्या स्वागतासाठी तिथे आहेत. चंद्रशेखर आझाद यांनी आतापर्यंत अनेक धर्म पंथ समाज अनेकांना एकत्रितपणे जोडून मोठं कार्य केलेलं आहे आणि आंबेडकरी नेता म्हणून एक मोठं नाव आता भारताच्या या पटलावर त्यांचं नाव येता मोठं होत आहे. जय भीम. जय भीम. जय भीम.